दाजी आणि मेव्हणी यांचं नातं खरं तर एका भावा-बहिणीप्रमाणे असतं. परंतु याच नात्याला काही ठिकाणी वेगळं वळण दिसतं. याच नात्याला काही लोकं "साली आधी घरवाली" असं म्हणतात. पण ही जर का साली आधी घरवालीच्या ऐवजी पुरी घरवाली जर झाली, तर एक भयानक असं हत्याकांड होऊन बसतं. अशा स्वरूपाचं हत्याकांड आपण आज बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमधले दतिया हा भाग आहे. याच्यामध्ये इंदरगड नावाचं एक गाव आहे. या इंदरगड गावामध्ये एक केशव जाटव नावाचा एक वयात आलेला मुलगा होता आणि याचं लग्न लक्ष्मी नावाच्या एका तरुणीसोबत झालेलं आहे. केशव आणि लक्ष्मी यांचा संसार सुरू झाला आहे. पहिले काही दिवस अत्यंत चांगले गेलेले आहेत. केशव आणि लक्ष्मी यांचा संसार फुलत होता आणि जसा संसार त्यांचा फुलत होता, तसं त्यांच्या संसारावरती 3 कळ्यांनी जन्म घेतला. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा असं अपत्य झालेलं आहे. आणि जसं संसार मोठा झाला, मुलं-बाळं झाली, तसं केशव आणि लक्ष्मी यांच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीतून मग केशवने अधिक काम करायला सुरुवात केलेली आहे, जास्त मेहनत करायला सुरुवात केलेली आहे. जसं-जसं दिवस जात होते, तसं-तसं म्हणजे आता ही जी लक्ष्मी आहे, ही घरामध्ये एकाकी पडत होती. कारण केशव हा तिला वेळ देऊ शकत नव्हता. हा सतत कामानिमित्त बाहेर होता, कारण याला त्याची आता 3 मुलं दिसत होती. त्याच्यामुळे कमाईच्या मागे लागल्यामुळे मग काहीसं त्याच्या बायकोकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं होतं. आता याच वेळेला त्याची बायको लक्ष्मी ही 35शी मध्ये आलेली एक महिला. तिचं तिचा जो देह आहे हा तारुण्याने आता मध्यम वयात आल्यामुळे तिचा अधिक खुलून दिसत होता. त्याच्यामुळे अनेक येणाऱ्या-जाणाऱ्यांची तिच्यावर नजर पडत होती आणि ती देखील या सगळ्या व्यक्तींना लाजून मग पुढे जात होती. असा हा तिचा देह यौवनाने भरलेला, तारुण्याने भरलेला आणि तिच्या सर्वांगावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची नजर पडत होती. तसाच तिच्या घरामध्ये एका व्यक्तीचं येणं-जाणं होतं. तो म्हणजे तिचा लहान मेहुणा, तिच्या लहान बहिणीचा नवरा. त्याचं नाव होतं कमलेश. हा तिच्या घरी म्हणजे तिच्या सासरी त्याचं येणं-जाणं होतं आणि जेव्हा-जेव्हा तो तिच्या घरी येत होता, तेव्हा-तेव्हा त्याची नजर त्याच्या मोठ्या मेव्हणीच्या अंगाखांद्यावरून फिरत होती आणि एक वेगळाच संकेत त्याच्या मनात येत होता. कारण त्याच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या होत्या, की त्याचा जो मोठा मेव्हणा आहे, तो घराच्या बाहेर असायचा आणि घराच्या बाहेर असल्यामुळे मग ज्या-ज्या वेळेला तो घरात यायचा, त्या-त्या वेळेला मग दोघांचीही एकमेकांकडे नजरानजर होत होती आणि मग त्याच्यातूनच काही गोष्टींचा उगम पावलेला आहे. काही गोष्टी त्यांच्या नात्यामध्ये नवीन तयार झालेल्या आहेत. त्या गोष्टी अशा होत्या, की ज्यावेळेला हा कमलेश त्याच्या मोठ्या मेव्हणीच्या घरी येत होता, त्या-त्या वेळेला मग ती मेव्हणी त्याला काही प्रश्न विचारत होती आणि हा तिच्या प्रश्नांची काही उत्तर देत होता, की "दाजी तुम्ही घरी कशासाठी येता? आमच्याकडे कशासाठी येता?" तर तो तिला म्हणायचा, की "काही नाही असंच येतो. मग मी तुमच्या घरी येऊ शकत नाही का?" तर अ, आता ह्या ह्या जे इशारे होते हे तिला कळत होते आणि या इशाऱ्यातूनच मग अधिक त्यांच्यामध्ये बोलणी व्हायला लागलेली आहेत. मग ती त्याला म्हणायची, "तुमच्या तुमच्या घरी तर माझी स्वतःची बहीण आहे, तुमची घरी बायको आहे, तरी पण तुम्ही इकडे सारखे कशासाठी येता?" कमलेशने त्याचा जो प्रेमाचा इजहार त्याच्या मोठ्या मेव्हणीपुढे केलेला आहे. तो तिला म्हणतोय, की "आता तू मला खूप जास्त आवडते, माझं तुझ्यावरती प्रेम आहे." आता हे सगळं ऐकून ती चपापलेली आहे. तिला या गोष्टीची खात्री होती, की एक ना एक दिवस आपल्याला या कमलेशकडून अशाच प्रकारची काहीतरी प्रतिक्रिया येईल. आता हे त्याची प्रतिक्रिया ऐकून मग ती लाजेने अक्षरशः चूर झालेली आहे आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन उभी राहिलेली आहे. हे बघून मग तो कमलेश तिच्या जवळ गेलाय. कमलेश तिच्या जवळ गेलाय. जवळ गेल्यानंतर त्याच्या ओठांमधून गरम वाफारे बाहेर पडलेत आणि तिची सुद्धा कांचीला तापलेली होती. तिच्या डोक्यावरची शीर थडा-थडा उडायला लागलेली होती आणि आता हे सगळं बघून मग त्याने तिला घट्ट अशी मिठी मारली. घट्ट मिठी मारल्यानंतर दोघे एकमेकांच्या बाहुपाशामध्ये गेलेले आहेत आणि काही क्षणांसाठी त्यांची मिठी जी आहे ती घट्ट होत गेलेली आहे. दुपारची वेळ असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणी नव्हतं आणि त्यांचा जो प्रणय त्या ठिकाणी सुरू झालेला होता. दोघे एकमेकांच्या बाहुपाशामध्ये विसावलेले होते आणि पुढचा जो कार्यक्रम होता, हा कार्यक्रम त्याच वेळेला त्यांनी पार पाडलेला आहे. दोघी एकमेकांना त्यांनी सुखी केलेलं आहे. प्रेमरसामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि अत्यंत हिंस्र पद्धतीने त्यांनी एकमेकाला सुखी केलेलं आहे आणि दोघेही एकमेकांच्या भावपाशातून बाहेर गेलेले आहेत. आता इथून पुढे या केशवचं तिच्या घरी येणं-जाणं होतं. कायमस्वरूपी केशव तिच्या घरी येत होता. तिला प्रेमाचा वर्षाव करत होता. ती देखील त्याच्या प्रेमाच्या मिठीमध्ये जात होती आणि दोघेही एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करून शरीर सुखाचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आस्वाद घेत मग एकमेकांच्या बाहुपाशातून बाहेर जात होते आणि त्याचं जे येणं-जाणं होतं त्याच्या घरी हे काही दिवसानंतर तिचा नवरा केशव याला खटकायला लागलेला आहे.
आणि त्याने त्याच्या बायकोला जाब विचारायला सुरुवात केलेली आहे. कमलेश आपल्या घरी का येतो? त्याला त्याच्या घरी त्याची बायको नाहीये का? किंवा त्याचा संसार नाहीये का? इतक्या वेळी कोणी कोणाच्या घरी येतं का? तर त्यावेळेला मग लक्ष्मी त्याच्यावर चिडत होती आणि त्याला विचारत होती, की अशा अशा प्रकारे नात्यामध्ये कोणी संशय घेतं का? आता काही केल्या मग तिच्या अशा प्रश्नांपुढे हा निरुत्तर होत होता आणि ज्या वेळेला ती त्याला असं बोलत होती त्या वेळेला मग काही काळासाठी तो हा विषय सोडून देत होता. परंतु मग दारू पिऊन आल्यानंतर या दोघांमध्ये याच कारणावरून वाद होत होते. आता दुसरीकडे यांचं जे प्रेम प्रकरण होतं हे सगळ्यांच्या नजरेआड चालू होतं. 3 मुलांची आई असून सुद्धा ती यौवनामध्ये आलेली स्त्री या तिच्या लहान मेवण्याच्या मिठीमध्ये विसावत होती आणि आपल्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होती. हे सगळं असताना मग काही काळानंतर यांच्या घरामध्ये एक लग्न होतं आणि या लग्नासाठी म्हणून हे संपूर्ण लवाजमा त्या लग्नाच्या घरी जाणार होता, लग्न घरामध्ये जाणार होता. केशव आणि कमलेश आणि या दोघांच्याही बायका आणि इतर परिवार हे सगळे एकत्रित जमणार होते आणि ठरल्याप्रमाणे 11 जुलैची तारीख होती आणि 11 जुलै 2024 या दिवशी यांच्या नात्यांमधलं जे लग्न होतं या लग्नासाठी हा संपूर्ण परिवार त्या लग्नघरामध्ये गेलेला आहे. जाताना कमलेशने त्याचा एक मामी भाऊ आहे, त्याचं नाव रवी, या रवीला सोबत घेतलंय आणि संपूर्ण त्या लग्नघरामध्ये गडबड होती. आता रेलचेल होती, खाणं-पिणं हे सगळं चालू होतं. काही ठिकाणी दारू पार्टी चालू होती. ज्यावेळेला लक्ष्मीने कमलेश आणि रवी ह्या दोघांना एकत्रित बघितलं तेव्हा तिला यांचा डाव समजून आलेला आहे. कारण अगोदरच या लक्ष्मीने आणि कमलेशने तिच्या नवऱ्याचा काटा काढायचा आणि कायमस्वरूपी त्याला बाजूला करायचं आणि तो जर बाजूला झाला तर मग आपल्याला आयुष्यभर आपल्या हे जे शरीर सुख आहे याला अडवणारं आपल्यासाठी कोणीच नाही आहे, हे असं त्यांच्या मनात आल्यामुळे मग हा जो दिवस होता लग्नघरामधला दिवस, कारण अशा वेळेला जर का हा व्यक्ती मारला गेला तर मग संशयाची सोयी इतर कोणावर तरी जाईल, आपल्याकडे पोलीस येणार नाहीत असं यांना वाटलेलं होतं. मग त्याप्रमाणे 11 जुलै 2024ची संध्याकाळ या दिवशी कमलेश आणि केशव यांनी एकत्र आलेले आहेत. आता कमलेशने जी केशवला ऑफर केलेली होती ही केशवने ऑफर ॲक्सेप्ट केलेली होती, कारण हा स्वतःही एक बेवडा होता. त्याच्यामुळे मग त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, काही आम्ही आता एक पार्टी करतोय आणि पार्टीनंतर आम्ही घरी येऊ. हे सगळं बघून लक्ष्मी तिच्या मनामध्ये काही ती समजून गेलेली आहे, गालातल्या गालात हसलेली आहे आणि तिने काही तो जो संकेत आहे तो कमलेशला दिलेला आहे. आता दोघे जण बाईकवर बसलेले आहेत, सोबत रवीला घेतलेला आहे, हा जो केशवचा मामी भाऊ होता त्याला घेतलेला आहे आणि हे दोघेही मग एका दिशेने चाललेले आहेत. कुठेतरी या गावामध्ये जाऊन ते वाईन शॉप शोधत होते आणि त्यांना वाईन शॉप भेटलेला आहे. वाईन शॉपमधून काही त्यांनी दारू खरेदी केलेली आहे आणि एका निर्जन स्थळी हे सगळी मंडळी गेलेली आहेत. त्यांची दारू पार्टी आता रंगात आलेली आहे आणि दारू प्यायल्यानंतर मग केशवला त्यांनी भरमसाठ दारू पाजलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या दारूमध्ये त्यांनी विष कालवलेलं होतं आणि त्याच्या पोटामध्ये आता कसं तरीच व्हायला लागले, हा ओरडायला लागलेला आहे आणि हा ओरडत असताना मग या दोघांनी मिळून त्याचा गळा आवळला आणि त्याला तिथे ठार मारलेला आहे. एवढं करून ते थांबले नाही तर या दोघांनी मिळून या केशवच्या गुप्तांगावरती, प्रायव्हेट पार्टवरती वार केलेले आहेत आणि त्याचं जे गुप्तांग आहे हे त्यांनी ठेचून काढलेलं आहे. खरं बघायला गेलं तर केशव हा लक्ष्मीचा नवरा होता, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित होणे हे सहज साध्य होतं, एक सर्वसामान्य गोष्ट होती. पण याचा राग या कमलेशला आलेला आहे. त्याला असं वाटलंय की याने त्याच्या प्रेयसीचा गैरफायदा घेतला, तिच्याशी संबंध ठेवले, संभोग केला. या कारणामुळे मग त्याने त्याचा जो केशव होता याच्या प्रायव्हेट पार्टवरती जबर हल्ला केलेला आहे आणि त्याचा जो प्रायव्हेट पार्ट आहे तो ठेचून काढलेला आहे आणि मग तिथून पुढे एका कालव्यामध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला आहे. दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही लोकांना हा मृतदेह भेटलेला होता आणि हा मृतदेह भेटल्यानंतर मग कोणीतरी पोलीस स्टेशनला खबर केलेली आहे. पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस आल्यानंतर मग त्याच्या खिशामध्ये एक आधार कार्ड सापडले. आता आधार कार्डच्या आधारे पोलीस त्याच्या घरी गेलेले आहेत, ॲड्रेसवरती गेलेले आहेत आणि मग जो गुन्हा दाखल करून घ्यायचा होता तो गुन्हा दाखल करून घेतलेला होता. त्याचबरोबर मग हा जो तपास आहे हा तपास सुरू झालेला होता आणि हा गुन्हा कोण करू शकतं किंवा याला कोण मारू शकतं याच्याबद्दलचा पोलीस अंदाज घेतो. त्यावेळेला येवना पोलिसांना या गोष्टीची खबर लागलेली आहे की कमलेश यानेच या केशवचा खून केलेला आहे आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचलेला आहे आणि लक्ष्मीने हा संपूर्ण खून करण्यामागे जो सूत्रधार किंवा मदत करण्यासाठी लक्ष्मीचा त्याने वापर केलेला आहे. त्यामुळे या त्रिकुटाला लक्ष्मी, कमलेश आणि रवी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि चौकशीनंतर या दोघांनी गुन्हा कबूल केलेला आहे. नातं हे नात्याप्रमाणे असावं, कुठलंही नातं असेल, मग मेवणा दाजी असेल किंवा इतर आपण कुठल्याही नात्यामध्ये असू तर हे नातं आपण एका ठराविक पद्धतीने जपलं पाहिजे, तरच
या आयुष्य प्रत्येकाचं आयुष्य सुखाने जाऊ शकतं. या संपूर्ण नात्याबद्दल आपलं मत काय जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.